नमस्कार शिक्षक बंधूंनो, युडाईस प्लस पोर्टलवर तुम्ही विद्यार्थी ॲड करू शकता फक्त 2 मिनिटात. तर तो विद्यार्थी कसा ॲड करायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या आणि काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. डायरेक्ट आपण युडाईस प्लस पोर्टलवर जाऊया. अशा प्रकारे एक तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. तुम्ही इथे आधार कार्ड टाकायचं आहे. विद्यार्थ्याचं आधार कार्ड मी टाकून घेतलेलं आहे. बघा, आधार कार्ड नंबर नॉट मॅप टू एनी स्टुडंट, म्हणजे हा आधार कार्ड दुसऱ्या विद्यार्थ्याला कुठेच नाही. इथे आपलं विद्यार्थ्याचं आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नंतर बघा, इथे जन्मतारीख आहे, इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, वडिलांचं नाव टाकायचं आहे इकडे. त्यानंतर आईचं नाव आणि आधार कार्ड नंबर इकडे टाकायचा आहे जो विद्यार्थ्याचा आहे, आणि आधार कार्ड प्रमाणे नाव इथे टाकायचं आहे जे आधार कार्डवर आहे ते मी टाकून घेतो. बघा, टाकलेलं आहे. पुढे जी आपण ॲडमिशन डेट म्हणजे प्रवेश घेतलेल्या तारीख टाकायची आहे, टाकून घेतलेली आहे मी. पुढे बघा, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर टाका. आणि इथे CVS अपंग आहे का तर नाही. आता ओके बटनावर करायचं आहे, आय ॲग्री करायचं आहे. आणि ही माहिती बरोबर आहे त्याच्यावर बॉक्सवर चला इयत्ता तपासा, टिक करा. नंतर नाव चेक करा, टिक करा. तर फादर नेम चेक करा आणि टिक करून घ्या. आईचं नाव चेक करा, टिक करा. आणि डेट ऑफ बर्थ जन्मतारीख आहे, टिक करून घ्या आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. बघा, तुमचा स्टुडंट इथे ॲड झालेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. यामध्ये फक्त 2 मिनिटात विद्यार्थी कसा ॲड झालेला आहे हा संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे. तर शिक्षक बंधूंनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेणेकरून मी असेच नवीन शाळेविषयक व्हिडिओ टाकणार आहे. आणि आपला चॅनल नवीन असल्यामुळे तुम्ही भरभरून मला प्रेम द्या आणि चॅनलला पुढे करण्यासाठी एक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.